सख्खी भाऊ आणि तुझी बायको तुझं लग्न झालंय का? ही मोठा भाऊ आहे का धाकटा भाऊ आहे? बारका भाऊ. हा काय धंदा करायचा? हमालीमध्ये. पण करतो मला त्यांनी वारंवार फोन केला, ह्यांना इतर ह्यांना पण काम केलं. तुझं काय म्हणणं काय आहे? काही लिहून वगैरे चिठ्ठी त्यांनी वगैरे फक्त पैसे जिरवलं साहेब. पुन्हा तुझी अपेक्षा काय मला सांग? माझ्या अपेक्षा तर म्हणतात योग्य तपास. आणि हो काही ह्याची कॉल झाला का? 3 एप्रिलला जे कॉल झालाय का? योग्य तपास झाला पाहिजे. काही गुन्ह्यावर आरोप आहे का? 3 एप्रिलला त्याने हा एकच कॉल केलाय साहेब. कुणी भावाने केले. कुणाला केला? सफरजी माझी हीच होते लेडीज होती. आणि साहेब म्हणजे एक मिनिट थांब. त्याचं लग्न झालेलं होतं, परंतु भावाचं दुसऱ्या स्त्रीवर प्रेम होतं आणि मग ते प्रेम होतं म्हणून घरात भांडणं व्हायची. नाही बांधण्याला उठवलं, डायरेक्ट मंडळीत मारून टाकले ते. आणि त्यांनी वाटपाट केली. आणि त्याने अच्छा अच्छा असं झालं. दोघं एका वेळेस नाही. ज्याच्यावर प्रेम होतं तिच्याबरोबर ह्याला राहायचं होतं म्हणून बायकोला मारून टाकलं, बरोबर आहे? आणि स्वतः काय केलं? आत्महत्या केली. नाही नाही, काय केलं? गळफास. मग आता तुझं म्हणणं काय आहे? यांनी कारवाई केली नाही साहेब त्या समोरच्या व्यक्तीवर. कुणावर? हे जे नंबर आहे ना हे 3 एप्रिलला अरे वेड्या, कुणावर? प्रमोद चांदगुडे नाव आहे त्याचं. त्या बाईवर. बाय. पण बाईवर कशा करता हे करायचंय? मग त्यांचा कॉल झाला ती इंस्टाग्रामला, ती बाईच आमच्या देखत मदत होती. मारून टाकतो त्या बाईला. आमचं घरच संपलं त्याच्यात. मग तेच मी त्याला म्हणतो, तर ते म्हणतोय ते बोलते ते नीट व्यवस्थित सांग ना. आपण तुम्ही बोला. तुम्ही बोला. त्याच्या भावाचं लग्न एका व्यक्तीबरोबर महिलेबरोबर झालं होतं. त्यांचा संसार चाललेला होता, ती प्रेग्नंट होती. परंतु नंतर त्याच्या भावाचं दुसऱ्यावर प्रेम झालं. अगोदरच होतं आणि ती त्रास वारंवार देत होत्या की तिला सोडून दे नाही तर मार, असा प्रकार होता. बाबा पहिलं तिच्यावर प्रेम होतं, तर मग ती अशी काय नाही लग्न केलं? तिचं लग्न झालं. तिचं लग्न झालं होतं. तिचंही लग्न झालंय, तिलाही नव्हतं. इथं पोलीस खात्याचं कोण आहे? तुझं कुठल्या पोलीस स्टेशनला आहे? अहो जरा एक्सक्यूज मी, जरा बाजूला ऐक. हे डेप्युटी कलेक्टर आहेत, माझे प्रायव्हेट सेक्रेटरी. ऐक, हे सगळं व्यवस्थित